विण दोघातली तुटेना 28 जानेवारी भागामध्ये निकी, आनंद आणि स्वानंदी बोलत असतात. निकी म्हणते, आनंद मला एक सांग, तू ती ड्राईव्ह त्याच्या केबिनमध्ये बघितली होतीस राईट? म्हणजे त्याच्याकडे होती ना, मग कशावरून ती केबिनमध्ये घेऊन गेला असेल सोबत तर? आता स्वानंदी पण हो म्हणून मान हलवते. आनंद म्हणतो, शक्यच नाही. अंशू म्हणते, हा ड्राईव्ह सोबत घेऊन फिरणे इतका मूर्ख नाही आहे, त्यामुळे ती केबिनमध्येच असणार. स्वानंदी म्हणते, पण तो घरी घेऊन जाऊ शकतो ना ती ड्राईव्ह? आणि म्हणतो, एवढी मोठी रिस्क तो घेणार नाही. एवढं मोठं सगळं झाल्यानंतर जिथे तू सतत असतेस तिथे अंशुमन हा ड्राईव्ह घेऊन येणार नाही. आता मात्र स्वानंदीलाही पडतं. आनंद म्हणतो, तसं पण अंशुमन काही साधा मुलगा नाही आहे. म्हणजे ऑफिसचं काम संपलं की घरी निघून येईल असं नाही आहे, त्यामुळे ती हा ड्राईव्ह सोबत घेऊन फिरण्याची रिस्क तो घेणार नाही. निकी म्हणते, हो बरोबर बोलतोय आनंद. तो हा ड्राईव्ह ऑफिसमध्येच आहे आणि ते पण अंशुमनच्या केबिनमध्ये. आणि अर्थात अंशुमनच्या केबिनच्या ड्रावरच्या सगळ्या चाव्या मॅनेजरकडे असतात, कारण मॅनेजर त्याचे कधी शब्दाबाहेर नसतो. स्वानंदी म्हणते, मॅनेजरकडं का? निकी म्हणते, हो तो असा कुठे का ठेवेल चाव्या? आनंद म्हणतो, त्याचं काय आहे ना, अंशुमनला त्याच्या ॲब्सेंटमध्ये कुणी केबिनमध्ये किंवा त्याच्या आसपास कुठेही गेलेलं चालत नाही, त्यामुळे सतत तो CCTV ऑन करून बसलेला असतो, चेक करत असतो. आणि शिवाय मॅनेजरला पण आसपास फिरकायला सांगत असतो. काय एवढा खजिना आहे त्यात माहीत नाही, पण फार लक्ष असतं त्याचं केबिनकडे. स्वानंदी विचार करून म्हणते, जर असं असेल तर त्याच्या केबिनमध्ये घुसण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आनंद म्हणतो, एक उपाय आहे, शेळकेचा वाढदिवस. त्याच्या कटिंगच्या वेळेस मी हळूच अंशुमनच्या केबिनमध्ये जाऊ शकतो आणि CCTV फक्त 5 मिनिटासाठी बंद करू शकतो, फक्त 5 मिनिटासाठी. स्वानंदी म्हणते, खूप झाले 5 मिनटं. निकी म्हणते, शुअर? ती म्हणते, हो निकिताताई. आता अंशुमनचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर आणण्यासाठी हे मला करावंच लागेल. आनंद म्हणतो, ठीक आहे मग. आता शेळकेचा वाढदिवस असतो, त्या निमित्ताने आनंद आतमध्ये शिरतो आणि शेळकेची नजर चुकून तो अंशुमनच्या केबिनमध्ये जातो आणि पटकन CCTV बंद करतो. आता तो स्वानंदीला कळवतो आणि स्वानंदी हळूच त्याच्या केबिनमध्ये जाते. आता आनंदने तिला चाव्या दिलेल्या असतात. ती ड्रावर उघडते आणि त्यामधून हार्ड डिस्क काढते. ती आता लॅपटॉपला लावते. त्यामध्ये अंशुमनचे सगळेच व्हिडिओ असतात. निकी बाहेर लक्ष देऊन असते. अंशुमन आलेला बघून ती स्वानंदी, अंशुमन आलाय. पण अंशुमन बघतो तर CCTV कॅमेरे बंद पडलेले असतात. त्याला आता संशय येतो आणि तो पळतच वर जातो. पण शेळकेच्या वाढदिवसामध्ये सगळेच सामील असतात. निकी अगदी मस्त टाळ्या वाजवत असते. अंशुमन त्याच्या केबिनमध्ये जातो आणि सगळीकडे नजर टाकतो, पण कुठली वस्तू जागची हललेली नसते. आता मात्र अंशुमनचं डोकं बंद पडतं. तो शेळके, CCTV बंद झाले होते. शेळके म्हणतो, हे कसं शक्य आहे? अंशुमन म्हणतो, काही गडबड नाही ना? तो नाही सर, अहो मी इथेच होतो, तुमच्या केबिनमध्ये कुणीच गेलं नाही. आता अंशुमनच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तो म्हणतो, ओके. हे सगळं स्वानंदी चोरून ऐकत असते आणि सुस्कारा सोडून ती छातीला हात लावते. आता आनंद आणि निकी एकमेकडे बघायला लागतात. आता स्वानंदी घरी येते आणि समरची वाट बघत असते. आता समर घरी येतो. स्वानंदी म्हणते, 1 मिनिट राजवाडे, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. समर म्हणतो, मला काही बघायचं नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस काही करता आणि गोंधळ उभा राहतो. यापुढे तुमचं ऐकून मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. पण स्वानंदी आता लॅपटॉप चालू करते आणि तिथे घरातील प्रत्येक मेंबर असतं. एवढंच काय, घरातील नोकर चाकर पण. स्वानंदीमध्ये ज्याला तुम्ही आदर्श मानता त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणं खूप गरजेचं होतं. आता सगळेजणं श्वेता आणि अंशुमनचा व्हिडिओ बघत असतात. व्हिडिओमधलं अंशुमनचं वागणं बघून सगळे शॉक होतात. मलिका आणि अर्पिताला तर दिवसा तारे दिसतात. तेवढे तिथे निकी श्वेताला पण घेऊन येते. समर अंशुमनला म्हणतो, तुझ्यावर विश्वास ठेवला रे, एवढा तू विकृत वागलास? अंशुमन म्हणतो, दादा तुलाच माहिती नाही आहे, श्वेता 1 नंबरची लूजर आणि चीप मुलगी आहे. आता मात्र समर त्याच्या एक कानाखाली देतो आणि मोठ्याने ओरडतो, एवढं खोटं बोलण्याची आणि नालायकपणा करण्याची तुझ्यात हिंमत येते कुठून? म्हणजे याचा अर्थ स्वानंदी मॅडम बरोबर बोलत होत्या आणि मी काय केलं, त्यांच्यावर अविश्वास दाखवला. तुझ्यामुळे त्यांना नको ते ऐकवलं. अरे मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला. आता मलिकाची मान चांगलीच खाली गेलेली असते. आजी म्हणते, अंशू श्वेताची माफी माग. आता अंशुमन
हात जोडून श्वेतापुढे खाली बसतो आणि म्हणतो, श्वेता आय एम सॉरी. पण तो अचानक तिच्याकडे रागाने बघत असतो. हे स्वानंदी आणि निकी बघते. सुषमुळे स्वानंदीला नको नको ते ऐकावं लागतं आणि समरने तर शिक्कामोर्तबच केलेला असतो की तुमचं खानदान म्हणजे गुन्हेगारी आहे. त्यावेळेस स्वानंदी म्हणते, राजवाडे मला बोलायचं आहे तुमच्याशी. पण समर म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाही. आता मात्र समरला त्याची खूप लाज वाटत असते. तो श्वेता अंशूच्या वतीने मी तुझी माफी मागतो. आता स्वानंदी आणि आजीला खूप कसं तरी वाटतं. श्वेता म्हणते, नाही सर, तुम्ही का माफी मागताय? अहो ह्या कंपनीमध्ये मी फक्त तुमच्यामुळे राहिले. आता श्वेता जाणार तेवढ्याच समोर म्हणतो, श्वेता 1 मिनिट, तू उद्यापासून कंपनीत येऊ शकते. हे ऐकून श्वेता, निकी आणि स्वानंदीला खूप आनंद होतो. पण अंशुमन, अर्पिता आणि मलिकाचा खूप जळफळाट होतो. आता मलिका, अंशुमन आणि अर्पिता बेडरूममध्ये असतात. मलिका म्हणते, अक्कल आहे का तुला? काय सांगत होते की या सगळ्यापासून जरा लांब राहा, पण तुला ऐकायचंच नसतं. तर मॉम, हे जे काही सगळं झालं ना त्या श्वेता आणि स्वानंदीमुळे, मी सोडणार नाही त्यांना. मलिका म्हणते, हात जोडते, आता तरी शांत बस थोड्या दिवसासाठी. जर समरला कळालं ना तर आपल्याला बाहेर फेकायला तो मागे पुढे बघणार नाही. एक एक गोष्टी ती स्वानंदी हाणून पाडते. पहिले तिने आदिराचा डिवोर्स थांबवला आणि आता अंशूला समोर ओपन केलं. एक एक बाजी ती जिंकत चालली आहे. असं जर होत राहिलं ना ह्या घरामध्ये आपलं काहीच खरं नाही. आता त्या स्वानंदीचं काहीतरी करावंच लागणार. अर्पिता म्हणते, मॉम, ती स्वानंदीना जरा जास्त शहाणी निघाली. मलिका म्हणते, जास्त नाही, अति शहाणी आहे आणि हेच तिला मागात पडणार. आता बघच मी तिची हालत किती वाईट करते. आता मलिका सासूचा सारखा रुबाब गाजत असते आणि स्वानंदी निमूटपणे सहन करते. पण मलिकाचं जास्त झाल्यावर आता स्वानंदी तिला दाखवून देते की तुम्ही जे काय करताय ना ते मला माहिती आहे. त्यानंतर मलिका जे काय नाटक उभा करते ना ते समरपर्यंत जातं आणि समर बायकोच्या वतीने मलिकाची माफी मागतो. आता मलिका स्वानंदीला म्हणते, ह्या घरची महाराणी एकच, ती फक्त मलिका, आणि 25 वर्षापासनं मी राज्य करते आणि पुढे पण मीच करत राहणार. आणि स्वानंदी, तू माझं काही बिघडू शकत नाही. स्वानंदी म्हणते, काकू, हा तुमचा गैरसमज आहे. तुमचं राज्य उधळून लावायला मला 25 दिवस पुरतील. आता हेच बघा ना, अंशुमनने किती प्रयत्न केले. श्वेतावर बायकोकडून हल्ला केला, हार्ड डिस्क गायब केली, पण काय झालं, मी मिळवली ना. आणि त्याचं घाणेरडं रूप मी राजवाड्यांसमोर आणलं. तसं 25 दिवसात मी तुमचं पण रूप राजवाड्यांसमोर आणणार. हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे. मलिका म्हणते, आणून दाखव. तुम्हाला काय वाटतं, स्वानंदीने पहिले अर्पिताचा पत्ता कट करायला हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.